राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते मातोश्रीवरती दाखल जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्यावर नेते मातोश्रीवर। मुंबईमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक। महाराष्ट्रामधील 15 ते 20 जागांवरती दोन्ही पक्ष आग्रही, यावरती सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार सूत्रांची माहिती। तर काँग्रेस सोबत उद्या संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार। शंभर टक्के मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय असा प्रश्न उपस्थित। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा जागा काँग्रेस लढवणार असल्याचं केलं वक्तव्य। असं असेल तर ठाकरे गटही सर्व 288 जागा लढवणार, किशोरी पेडणेकर यांचा इशारा। पुण्यात आज तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक। छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्तीची घोषणा। मुंबईमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक। महाराष्ट्रामधील 15 ते 20 जागांवरती दोन्ही पक्ष आग्रही, यावर सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार सूत्रांची माहिती। तर काँग्रेस सोबत उद्या संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार। 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार, राजू शेट्टी यांची माहिती। महायुती सोडून तिसऱ्या आघाडीमध्ये आलो तर जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। काही दिवसांपूर्वी संजय पांडे यांनी अंधेरीमधून निवडणूक लढणार असल्याची केली होती घोषणा। 23 आणि 24 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा। अमित शहा संभाजीनगरमध्ये घेणार विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक। फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव राहणार उपस्थित। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठक। बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 4 ते 5 दिवसांमध्ये जाहीर केला जाईल। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीचे नेते जागा वाटप जाहीर करतील, शिरसाट यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवरती कोणताही वाद नाही। बहुतांश जागा सेटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या, एबीपी माझाला महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। विधानसभेला भाजप राज्यामध्ये 160 जागा लढण्याची शक्यता। दरम्यान 10 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता। त्या दृष्टीनं वेळेआधीच उमेदवार जाहीर करण्याकडे भाजपचा कल। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा। विधानसभेसाठी महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती। विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याची बैठकीमध्ये हमी। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन। मनसे आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार। रुपाली चाकणकर स्वतः आधी शरद पवार गटामध्ये होत्या, आता अजित पवार गटात आहेत। त्यामुळे त्यांनी पहिलं आपलं पाहावं, दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावू नका, टीका करणाऱ्या चाकणकरांना खडसेंचा सल्ला। अजित पवारांनी सासूबाईंना 1999ला उमेदवारी दिली, तेव्हापासून अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत आहोत। एकनाथ खडसे यांचा अभ्यास कमी पडतो, रुपाली चाकणकर यांचा पलटवार। अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा दावा। या जागेसाठी निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके इच्छुक असल्याची चर्चा। महायुतीच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या वाट्यातील पिंपरी विधानसभेची मागणी करणार, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा। महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता। त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। चिपळूण आणि सावंतवाडीच्या जागेवरती शरद पवार गटाचा दावा, तर राजापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही एक अफवा। अश्विनी जगताप भाजपकडूनच लढण्यावरती ठाम। विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र अश्विनी जगताप यांनी केलं स्पष्ट। नागपूर ग्रामीणच्या 6 विधानसभा जागा भाजप लढणार, सुधाकर कोहळे यांची माहिती। त्यामुळे रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या समोरचा पेच आणखी वाढला। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। माळशिरसमधून उत्तम जानकर इच्छुक, त्यांनी उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची केली चर्चा। सुनील केदार आमदार असलेल्या सावनेर विधानसभेमध्ये भाजपची डोकेदुखी वाढणार। आशिष देशमुख यांना या ठिकाणाहून उमेदवारीची शक्यता, तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश टेकाडे सावनेरमधून लढण्यास इच्छुक। यवतमाळच्या दिग्रसमधील नामवंत वकील ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पक्षप्रवेश करता साजिद वर्षानी यांची पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती। माढ्यामध्ये तुतारीकडून इच्छुक असणाऱ्या 8 उमेदवारांनी टेंभुर्णीमधील अतिमहारुद्र महादेव मंदिरामध्ये जात घेतली शपथ। ज्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभं राहण्याचा घेतला निर्णय। जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर राजकीय वर्तुळात चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।